नमस्कार. आज आपण इयत्ता 8वी गणित स्कॉलरशिप मधील गणित हा घटक शिकत होतो. त्याच्यामध्ये आपण पाठ 8वा वर्ग वर्गमूळ घन घनमूळ त्यामध्ये पहिला घटक वर्ग व वर्गमूळ मधील स्वाध्याय 8.5 हा घटक शिकणार आहोत. त्याच्या आधी अगोदरची व्हिडिओ पहा. बघा, पहिला, हरबाकडे जेवढ्या घोंगड्या आहेत त्याच्या दुप्पट रुपये किंमत प्रत्येक घोंगडीची आहे. त्याच्याकडे एकूण 4608 रुपयाच्या घोंगड्या असल्या त्याच्याजवळ घोंगड्या किती. आता बघा, हरबाकडे जेवढ्या म्हणजे ते काय मानावं लागेल, एक्स मानावं लागेल. परत त्याच्या म्हणजे काय, गुणाकार दुप्पट म्हणजे 2x रुपये किंमत प्रत्येक घोंगडीची आहे. त्याच्याकडे एकूण किती दिले, 46,008 म्हणजे 2x गुणिले x म्हणजे 2x वर्ग बरोबर 46,008. x वर्ग बरोबर 46,008 गुणाकारलाचा भागाकारला जाईल. बेके बे 2 4 बेत्रिक 6 0 बेचोक 8. x वर्ग वर किती आलं, 23,004. आता बघा, 2304 कशाचा वर्ग आहे, x बरोबर ह्याच्यात बघा कुठला येतो तोच असणार आहे. ह्याचा 4 बेदोनी 4 8 8 64 58 आहे 96 आहे. आपल्याला कसं कन्फर्म करावं लागेल, 2304 आहे म्हणल्यावर बघा, आता बघा 40चा वर्ग घेतला किती आहे, 40चा वर्ग 1600. परत 50चा वर्ग घेतला त्याच्या 25च्या पटीत 2500 आलं, बरोबर आहे का. आपलं किती आले, 2300 म्हणजे 1600 आणि 2500 ह्याच्यामध्ये 2300 येते. मग त्याच्यानंतर 40च्या नंतर कुठली संख्या येते, 42 येते. पण इथे 42 नाहीये. मग कुठली आहे, 50 आणि 40 मध्ये 48. 48चं बघू आपण, 48 नंतर 50 आणि त्याच्या जवळची 2चा फरक आहे, इकडे 2चा फरक लिहूनच लिहायची संख्या. आता 46 आणि 50चा गुणाकार करा. 0 5 सक 30 3 5 चोक 20 20 आणि 3 23 आणि कितीचा फरक आहे, 2चा वर्ग करा 4 म्हणजे किती येतो, 2304 कशाचा येईल, 48चा. x बरोबर 48 ऑप्शन नंबर दुसरा येईल. आता इथं बघा काय केलंय, वर्गमुळाच्या वर्गमुळात 625 बरोबर काय येईल बघा, वर्गमुळाच्या वर्गमुळात 625 कशाचा आहे, 25चा. परत बरोबर हे वर्गमूळ जाऊन कशाचा आहे, 5चा. तर आता वर्गमुळात 5 दिले का नाही, म्हणजे 5 1/2 आपण पाहिलेला आहे. 5 1/2 म्हणजेच किती असतं, वर्गमुळात 5 असतं, लक्षात ठेवा. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे झालेलं आहे तुम्हाला 8वीच्या बुक मध्ये, टेक्स्ट बुक मध्ये. बघा, तिसरे एक्झाम्पल, गणेश उत्सवासाठी एकूण विद्यार्थी संख्येच्या प्रत्येकी 1/25 वर्गणी गोळा केली. त्यात गुरुजींनी स्वतःचे 25 रुपये घातले तेव्हा एकूण रक्कम रुपये 250 झाली. तर विद्यार्थ्यांची संख्या किती. आता गणेश एकूण विद्यार्थ्यांची संख्या काय मानू, x मानू. च्या म्हणले गुणुले प्रत्येकी 1/25 वर्गणी गोळा केली म्हणजे 1/25 x आणि त्यात गुरुजींनी 25 रुपये घातले म्हणजे काय, अधिक होईल. एकूण किती येते, 250. आता बघा, गुणाकार करा. x गुणुले x वर्ग भागिले 25 अधिक 25 बरोबर 250. आता छेद इथं काय करावं लागेल, अगोदर समान करावं लागेल, मग काटाकाटी करावं लागेल. म्हणजेच x वर्ग भागिले 25 अधिक 25 गुणुले 25 आणि 1 गुणुले 25 बरोबर 250. म्हणजेच x वर्ग अधिक 25 गुणिले 25 625 भागिले 25 बरोबर 250. x वर्ग अधिक 625 बरोबर 250. भागाकारचा गुणाकारला 25 जाईल म्हणून x वर्ग बरोबर 250 गुणिले 25 25 0 0 25 25 625 आणि इथं काय होईल, अधिकचा वजा 625 म्हणून x वर्ग बरोबर 10 तून 5 गेले 5
इथं हातचा घेतला तर 5तून 3 गेले 2, परत 12तून 6 गेले 6 आणि 6तून इथं हातचा घेतला होता नसेल इथं 5 होईल 5 अशी 5. आता 56 25 कशाचा आहे वर्ग x बरोबर 75चा आहे. बघू शकता इथं कन्फर्म करून बघा 5चा वर्ग 25 आणि 7च्या पुढची संख्या घ्यायची 7 8 56 म्हणजे 75चा वर्ग आहे बरोबर. x वर्ग बरोबर 525 म्हणजेच x बरोबर किती येईल हे वर्गमुळात येईल 56 25 म्हणून x बरोबर 75. आता ऑप्शन आहे का बघा 75 बघा 75 हा 50 75 40 25 म्हणजे ऑप्शन नंबर 2 येईल 75. नंतर बघा 1.69 वर्गमुळात अधिक वर्गमुळात 1.44 भागिले वर्गमुळात 6.25. आता 1.69 म्हणजे कशाचा वर्ग आला 13चा आणि 144 वर्गमुळात म्हणजे 1.2 भागिले 625 कशाचा आहे 25चा आहे बरोबर आहे का. बरोबर बेरीज करा 4 3 आणि 2 5 आणि 1 आणि 2 2.5 भागिले 2.5 म्हणजे 25 एके 25 म्हणजे 1 ऑप्शन नंबर 4 येईल. नंतर बघा वर्गमुळात x वजा वर्गमुळाचे वर्गमुळात y ची किंमत x बरोबर 31 y वर 36 असेल तर किती होईल. आता वर्गमुळात x ची किंमत किती सांगितली 31 वजा वर्गमुळात 36 y ची किंमत मग वर्गमुळात 31 36 कशाचा आहे 6चा म्हणजे 31 वजा 6 म्हणजे 25 वर्गमुळात काढलं तर 5 येईल 5 हा दुसरा ऑप्शन आहे. नंतर बघा पुढील पूर्ण वर्ग संख्या कोणती बघा. आता कोणतीही संख्या 2.5 घेतलं 2.5 घेतलं तर सम संख्या येणार आहेत बरोबर आहे का. सम अंकाची इथं किती आहे 3 आहे त्यामुळे येणार नाही तर 2 आहे ही येऊ शकते. नंतर बघा 2 आहे नंतर 1 पॉइंट येतो कधीही संख्यांचा कुठल्याही 2 संख्या घेतल्या तर त्याचे पॉइंट किती येतात नेहमी 2 येतात. इथं किती आहे एकच पॉइंट आहे त्यामुळे हा सुद्धा येणार नाही. परत 1 2 3 4 5 अंक आहेत त्याच्यामुळे ही सुद्धा येणार नाही त्यामुळे 2.25 हीच येईल. कारण बघा 25 गुणिले 15चा आहे वर्ग 5 5 25 ची 1 5 1 5 आणि 6 परत 5 1 5 आणि 1 1 1 5 5 आणि 7 1200 225. इथे पॉइंट नंतर किती घर आहेत 1 आणि इथले 1 2 म्हणजे 2 येतात लक्षात ठेवा. म्हणजे समसंख्यांच्या ह्याच्यात कधीही संख्या येतात त्याच्यामुळे ऑप्शन 2च येतो. नंतर बघा जर 35चा वर्ग वजा 28चा वर्ग बरोबर m वर्ग तर m बरोबर किती. आता 35चा वर्ग 5 5 25 आणि 4 त्रिकोण 12 1225 वजा किती आहे 28चा वर्ग 784 5तून 4 गेले 1 12तून 8 गेले 4 परत 12तून 8 गेले 4 0 441 हा कशाचा वर्ग आहे 21चा बरोबर 21 हा दुसरा ऑप्शन येतो. नसेल तर तुम्ही सिस्टमॅटिक लिहित असेल तर लिहू शकता 35चा वर्ग वजा 28चा वर्ग मी डायरेक्ट काढलेला आहे कारण आपल्याला तेवढा वेळ नसतो. 35चा वर्ग किती आहे 1225 वजा 784 बरोबर m वर्ग 441 वर्गमुळात येईल बरोबर m वर्ग m बरोबर 21. धन्यवाद. व्हिडिओबद्दल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि कमेंट करा विसरू नका. धन्यवाद.